तर आज कथेपासून सुरुवात करतो, कथेच्या अभिवाचनापासून. श्री नारायण आडकर यांची कथा आहे. श्री नारायण आडकर माझे जुने शेजारी, ज्यांच्या आधी 2 कथा मी ऑलरेडी वाचलेल्या. आता ही तिसरी मी वाचायला घेतोय. कथेचं नाव आहे स्कूल युनिफॉर्म. खूप छान कथा आहे. मला वाचतानाच खूप गहिवरून आलेलं आणि तेवढीच मजेशीर सुद्धा आहे. तर सुरुवात करतोय. कथेचं नाव आहे स्कूल युनिफॉर्म. डोंगर माथ्यावरून खाली उतरणाऱ्या घाटीच्या तळाशी येसू आत्याचं घर होतं. उंबरठ्यावर बसून येसू आत्या आपल्या एकुलत्या एक मुलाची वाट पाहत होती. आज फारच उशीर झाला होता. घाटीवर अंधार दाटून येत होता, तशी येसू आत्याच्या मनात भीती वाढत जात होती. शेवटी घाटीवरून खाली धावत येणारं येसू आत्याचं स्वप्न धापा टाकत टाकत घरात शिरलं. येसू आत्याने विचारण्या अगोदरच दामूने सुरुवात केली. आहे, आज हेडमास्तरांचा निरोप समारंभ होतो. म्हातारे हेडमास्तर गेले एकदाचे. बरं झालं, नाही ता जाऊ दे. पण आता ना नये हेडमास्तर इलेत. गोरे गोरे पान, पायात काळे बूट आणि वर काळो सूट आणि हॅट सुद्धा. हा आहे, काय रुबाब हा, जसो काय एखादो इंग्रजच. आणि बोलले किती बराबरा, काय लक्षातच नाही राहुल आमच्या. आणि आय तुका सांगते, उद्या लवकर शाळेत जाऊ का या नये हेडमास्तर असत, उगीच आहे काय नको. आपला मुलगा घरी सुखरूप आल्याने काळजी मुक्त येसू आत्या मुलाला एवढंच म्हणाली, एकूण काय जुनो गेलो आणि नयो इलो. रात्री दामूची झोप पार उडून गेली होती. नवीन हेडमास्तर सारखे स्वप्नात दिसत होते. रोज 9:30 वाजता घर सोडणारा दामू सकाळी 9 वाजताच जेवून घराबाहेर पडला. उत्साहाने आणि आनंदाने गावची घाटी चढणाऱ्या दामूकडे पाहून येसू आत्या सुखावली. लहानपणी शाळेत जाण्यास कुरकुर करणाऱ्या दामूला आता शाळेची भलती चोड लागली होती. घाटी चढून वर जाणाऱ्या दामूकडे पाहून येसू आत्या मनातल्या मनात म्हणाली, असोच देवान माझ्या दामूक वर वर चढत नेवचो. रोज दामूला शाळेत पोचण्यासाठी जवळजवळ 3 मैलाचा रस्ता तुडवत जावा लागे, तोही जंगलचा रस्ता. धुळीने कपडे माखायचे. शाळेत दुसऱ्या मुलांचे कपडे पाहून दामूला स्वतःचीच शरम वाटायची. पण त्याच्यासारखी गरीब मुले शाळेत आणखीन सुद्धा होती. म्हणून आपल्या गरिबीची त्याला फारशी लाज वाटत नव्हती. 11ची घंटा वाजली. शाळेसमोरील अंगणात सर्व मुलं प्रार्थनेसाठी जमली. मात्र औत्सुक्य होते ते नवीन हेडमास्तर आज काय सांगणार. वरांड्यात सर्व शिक्षक वर्ग जमला. नवीन हेडमास्तरांच्या रुबाबापुढे इतर शिक्षक अगदीच गावंढळ वाटत होते. प्रार्थना संपली आणि हेडमास्तरांचे भाषण सुरू झाले. हे पहा मुलांनो, मुंबईसारखं शहर सोडून मी या खेडेगावी येण्याचं कारण तुमच्या गावच्या संस्थेने मला केलेला आग्रह. मुंबईत ज्या शाळेचा मी हेडमास्तर होतो त्या शाळेची प्रगती, आदर्श आणि शिस्त पाहूनच तुमच्या शिक्षण संस्थेने मला इथे आणलं आहे. तुमची शाळा सुद्धा ती प्रगती लवकरच गाठू शकेल हे स्वप्न घेऊनच मी इथे आलो आहे. पण शाळेला तो दर्जा मिळवण्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे शाळेची शिस्त. त्या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणजे शाळेचा युनिफॉर्म. तुमच्या संस्थेने इथल्या परिस्थितीची थोडीफार कल्पना मला दिली आहे. म्हणूनच तुम्हाला मुंबईच्या शाळांसारखा युनिफॉर्म सांगणार नाही, पण युनिफॉर्म हा पाहिजेच. मुलांसाठी सफेद शर्ट आणि खाकी पॅन्ट व मुलींसाठी निळा स्कर्ट व सफेद ब्लाउज. पुढच्या सोमवारपासून हे असायलाच पाहिजे. बरीच मुलं या भाषणाने अस्वस्थ झाली. आपल्याला शाळा सोडावी लागेल अशी भीती त्यांना वाटू लागली.
कारण मुलांचा घरकामात, शेतकामात, निदान गुरे राखण्यासाठी उपयोग होतो म्हणून खेडवळ पालक मुलांना शाळेत पाठवण्यास इच्छुक नसतात. त्यात हे नवीन युनिफॉर्मचं लफडं. आणि दामू त्याला तर बिचाराला आपला आजचा शाळेतला हा शेवटचाच दिवस म्हणून अतीव दुःख झाले. त्याचे शिकून मास्तराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न चक्काचूर झाले होते. खेळाच्या तासाला जेव्हा मुले वर्गाबाहेर पडली तेव्हा आपल्याकडे कोणाचंच लक्ष नाही पाहून त्याने घराकडे धूम ठोकली. आईला पाहिल्यावर त्याला घहीवरून आले. आईला मिठी मारून तो ओक्साबोक्शी रडू लागला. येसू आता पण गोंधळून गेली आणि ती ओरडली, अरे झाला तरी काय, सांगशील की नाही? दामू बोलला, आहे माझी शाळा आता बंद होतली. नव्या हेडमास्तरांनी रोज युनिफॉर्म घालून योग सांगितलं असा, सफेद शर्ट आणि खाकी पॅन्ट. येसू आत्याच्या सगळं लक्षात आलं. ती गंभीर झाली. काय बोलावे तिला कळेनासच झालं. तिचा नवरा गेल्यापासून दामूला स्वखर्चाने कधी कपडे शिवलेच नव्हते ना स्वतःला घेतलं होतं एक लुगडं. दामू सांगतो तो युनिफॉर्म तिला झेपणारा नव्हता याचं तिला अतीव दुःख झालं. पण दामूला आपल्या परिस्थितीची जाणीव झाली म्हणून तिला फार वाईट वाटले. पण त्याचबरोबर तिला या गोष्टीचा भयंकर संताप देखील आला. ती रागानेच ओरडली, दामू असोच शाळेत जा तू, म्या बघताय काय होता ता. अरे सरकारचो कायदो असा सगळ्यांका फुकट शिक्षण देवचा आणि हेच कपडे होय आणि तेच कपडे होय असो काय इंदिरा गांधीन कायदो केलो नाही. पुढच्या सोमवाराक मी येते तुझ्या वांगड्या आणि तुझ्या हेडमास्तराक विचारते तुझो खयचो कायदो हा तो माका दाखव म्हणान. दामू आता मोठ्या पेचातच पडला. आता जर आपण शाळेत न जावे तर आपली आई शाळेत गेल्याशिवाय राहणार नाही. ती मास्तरांबरोबर भांडणार आणि आपल्या आईची गावंढळ भाषा व अवतार पाहून सर्व मुलं आपल्याला हसणार. तो आईला म्हणाला, आहे तू नको ग येऊ शाळेत, मॅच सांगते आमची परिस्थिती मास्तरांका. येसू आत्या मगाशी मोठ्याने बोलली होती पण तिला शाळेत ते सुद्धा हायस्कूलमध्ये जाऊन हेडमास्तरांबरोबर बोलायची भीतीच वाटत होती. सोमवारी दामू युनिफॉर्म शिवाय आपल्या नेहमीच्याच कपड्यांनी शाळेत गेला. प्रार्थनेला मुलं जमल्यावर तो फारच घाबरला होता. आपल्यासारखे युनिफॉर्म शिवाय कोणी आहे का याचा शोध तो घेत होता. त्याने 10-12 मुलं मोजली आणि आपल्याबरोबर कोणीतरी आहे याचा त्याला थोडा धीर आला. प्रार्थना संपल्यावर जी मुलं युनिफॉर्ममध्ये नव्हती त्यांना शाळेच्या शिपायाने ऑफिस रूममध्ये बोलावलं. युनिफॉर्म शिवाय असलेली सर्व मुलं आणि त्यांच्याबरोबर दामू ऑफिसमध्ये पोहोचला. हेडमास्तरांनी एकदा सर्व मुलांवर नजर फिरवली. दामूची टेरिकॉटची पॅन्ट आणि टेरिकॉटचं शर्ट हेडमास्तरांच्या नजरेतून काही सुटलं नाही. म्हणूनच दामूलाच त्यांनी प्रथम विचारलं, युनिफॉर्म का नाही? दामूच्या डोळ्यात आसू आली. दुखाने हुंदके देत देत तो बोलला, सर कपडे शिवणं आम्हाला जमत नाही, आम्ही फार गरीब हो. हेडमास्तर कडाडले, मग गाढवा हे टेरिकॉटचे कपडे कुठून आले? जंगलात एकदा दामूने वाघाची ऐकलेली डरकाई एवढी भयानक नव्हती. तो ओक्साबोक्शी रडत म्हणाला, सर हे कपडे मुंबईकर चाकरमान्यांच्या मुलांनी वापरल्यावर माका दिलेत. हेडमास्तर सुन्न. त्यांना काय बोलावे सुचेना. हातानेच त्यांनी मुलांना जायला सांगितले. ते आत जाऊन खुर्चीत बसले. त्यांची नजर कौलांकडे होती. शाळेच्या कौलात त्यांना मुंबईची आपली आदर्श शाळा दिसू लागली. मुलांचा युनिफॉर्म, विशिष्ट रंगाचे शर्ट पॅन्ट्स, पायात कॅनव्हासचे बूट, गळ्यात टायवर शाळेचा नावाचा बिल्ला, एकाच प्रकारच्या स्कूल बॅगा, किती काही काही. फारच सुंदर, जणू फुललेली रंगीबेरंगी बागच. पण अशी सुंदर बाग सगळीकडे खास करून खेड्यात फुलवता येईल का? ते निराश झाले. दुसऱ्या दिवशी हेडमास्तर शाळेत आले आणि सगळे चक्क होऊन त्यांच्याकडे पाहायला लागले. तर हेडमास्तर इतर शिक्षकांप्रमाणे धोतर आणि सदरा घालून आले होते. दुसऱ्या दिवशी हेडमास्तरांचाच युनिफॉर्म किंवा पोशाख बदलला होता. श्री नारायण आडकर. किती छान कथा होती ही सर. वाचून खूप आनंद झाला. आडकर साहेबांना पण मी आता फोन करून सांगणारच आहे.
अशाच सुंदर सुंदर कथा तुमच्यासमोर घेऊन यायचा माझा मानस आहे. तुमच्याकडे पण तुमच्या मित्रांच्या किंवा तुम्ही लिहिलेल्या छान कथा असतील, कविता असतील तर मला नक्की पाठवा. मला त्या तुमच्यासमोर सादर करायला नक्की आवडेल. जर तुम्हाला वाटत असेल की मी त्यांच्या कथेला योग्य न्याय देत असेल तरच पाठवा नक्कीच. आणि दुर्दैवाने आज कविता माझ्याकडे आहे पण ती निनावीच आहे. मला कवी कोण आहे माहीत नाही आहे. एक मराठी छान कविता आहे. कवितेचं नाव आहे भेट. किती प्रगल्भ व्याप्ती आहे भेट या शब्दाची. खरंच खूपच अर्थपूर्ण. कोण, कुणाला, कुठे, केव्हा, कशाला भेटेल आणि का भेटणार नाही याला प्रारब्ध म्हणावं लागेल. भेट या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन. भेट कधी थेट असते, कधी ती गळा भेट असते, कधी मीटिंग असते, कधी नुसतंच ग्रीटिंग असते. भेट कधी वस्तू असते प्रेमाखातर दिलेली, भेट कधी देणगी असते कृतज्ञतापूर्वक स्वीकारलेली. भेट कधी धमकी असते बाहेर भेट म्हणून दटावलेली, तर भेट कधी उपरोधक असते वर भेटू नका म्हणून सुनावलेली. भेट थोड्या मोठ्यांची असते इतिहासाच्या पानात मिरवते. भेट दोन बालमित्रांची असते फार वर्षांनी भेटल्यावर पिकल्या केसांचा अंदाज घेत चाचपलेली. भेट कधी अवघडलेली झक मारल्यासारखी, भेट कधी मनमोकळी मनसोक्त मैफिल रंगवलेली. भेट कधी गुलदस्त्यातली कटक कारस्थान रचण्यासाठी, तर भेट कधी जाहीरपणे खुलं आव्हान देण्यासाठी. भेट कधी पहिली वहिली पुढल्याची ओढ वाढवणारी, भेट कधी अखेरची ठरते मनाला चुटपुट लावून जाते. भेट कधी अपुरी भासते बरंच काही राहून गेल्यासारखी, भेट कधी कंटाळवाणी घड्याळाकडे पाहून ढकलल्यासारखी. भेट कधी चुकून घडते पण आयुष्यभर पुरून उरते. भेट कधी संधी असते निष्ठून पुढे निघून जाते. भेट कोवळ्या प्रेमिकांची लाजरी बुजरी नुसतीच नजरा नजर. भेट घटस्फोटितांचीही असते हक्क सांगण्यासाठी मुलांवर. भेट एखादी आठवणीतली असते मस्त नॉस्टॅल्जिक करते. भेट नकोशी भूतकाळातली सर्रकन अंगावर काटा आणते. भेट विधिलिखित काळाशी न टाळता येण्याजोगी. भेट कधीतरी आपलीच आपल्याशी अंतरातल्या स्वतःशी आयुष्याच्या नाजूक वळणापाशी. पुन्हा भेटूच.